जसे घड्याळातले काटे स्वतःहून थांबत नाही जोपर्यंत त्याचं सेल संपत नाही किंवा आपण स्टॉप करत, तसं आपलंही असतं. आपलं हे रुटीन कुठेही थांबत नाही, रोजच्या रोज चालूच असतं. तर आज आरुषची तब्येत थोडीशी खराब होती, पण एक्झाम असल्यामुळे स्कूलला जावंच लागणार होतं. त्यानंतर तिला सोडून आल्यानंतर घरातली थोडीशी कामं केली, पडदे वगैरे धुवायचे होते ते धुतले. त्यानंतर बरं वाटत नव्हतं म्हणून थोडीशी झोप घेतली 1 तासभर, पण त्यामुळे एनर्जेटिक वाटायला लागलं. तुम्ही सुद्धा या गोष्टीला रिलेट करता का, की थोडंसं थकवा आला असेल तर थोड्याशा झोपेने 15-20 मिनिटाच्या झोपेने सुद्धा आपल्याला एनर्जेटिक वाटतं? तर कमेंट करा मला. त्यानंतर हा हॉलचा व्ह्यू बघू शकता खिडकीमधला. संध्याकाळचा टाईम आहे हा. तर खिडकी अजून स्वच्छ नाही केलेली, मी धुवून घासून नाही घेतलेली, नॉर्मल झाडू मारूनच झाडं ठेवल्यात. मी विचार केला आधी घर लावून घेईन, बाकीची कामे करेन घरातली, नंतर लास्टला मी खिडकीकडे वळणार आहे. खिडकीतली जी काही झाडे असणार ते लावणार आहे. खूप काही मला तिथे डेकोरेट वगैरे करायचं आहे. सो येणारे जे ब्लॉग्स असतील त्याच्यामध्ये तुम्ही बघालच ते. हे एक शोपीस होतं माझ्याकडे, पण खूप वर्ष झालं त्याला, याचं पूर्ण शाईन कमी झाली, कलर गेला आहे. सो विचार केला मी इकडेच लावून ठेवीन ह्याला. सो अशाच मिनी ब्लॉगसाठी चॅनलला सबस्क्राईबही करा.